रायगड आणि कर्जत भागामध्ये सुद्धा सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे। कर्जतमधल्या आंबिवलीचा बंधारा फुटलेला असून त्याची दगडमाती शेतात शिरलेली आहे आणि त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। शिवाय आजूबाजूच्या रस्त्यांवर सुद्धा मोठ्या प्रमाणावर ही दगड आणि माती वाहून आलेली आहे, त्यामुळे या रस्त्यांवरची वाहतूक देखील विस्कळीत झालेली आहे। रायगडच्या पेणमध्ये संततधार पावसामुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालंय। बेलवडे इथल्या डोंगराला तडे गेलेले आहेत, घरांना भेगा पडलेल्या आहेत। ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीनं मदत देण्याची मागणी केलेली आहे। आम्ही मेल्यावरच अधिकारी येणार आहेत का, असा संतप्त सवाल इथल्या नागरिकांनी आता उपस्थित केला आहे। या वाडीमध्ये अशी परिस्थिती आली की पूर्ण डोंगर कोसळण्याची शक्यता दाट आहे। तर इथे प्रशासनाचा कोणी एकही व्यक्ती आलेला नाही, सगळ्या घरांना तडे गेले आहेत, घरं पण कोसळण्याची शक्यता आहे। तर इथे पर्यायी म्हणून सरपंच आले, त्यांनी आम्हाला दुसऱ्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी घेतलंय, थोडी आमची सोय वगैरे केली तिथे। तर प्रशासनाचा एकही प्रतिनिधी आलेला नाही, सर्व लोक मेल्यावर घरं गडप झाल्यावर काय येतील का? तर हा आम्ही प्रशासनाला प्रश्न विचारतोय की आम्हाला कधी भेटायला येते, कधी आमचे पुढचं काय सोय वगैरे करणार आहेत। 3 दिवसापूर्वी मुसळधार पावसामध्ये डोंगरालाही वस्ती असल्यामुळे, संपूर्णपणे डोंगराला भेगा गेल्यामुळे व घरांना तडे गेल्यामुळे मी इथे येऊन यांना तात्पुरती सोय म्हणून एक आमचा समाज मंदिर आहे, तिथे त्यांना सोय केलेली आहे। तरी शासनाचा प्रतिनिधी अजून इथं कोणी आलेला नाही। आम्ही शासनाला कळवलेलं आहे, तहसील ऑफिसला जाऊन सांगितलेलं आहे का इथं येऊन भेट द्या, तरी अजून कोणी आलेलं नाही। माझी विनंती शासनाला एकच आहे की इर्शालवाडी सारखं प्रकरण झाल्यानंतर तुम्ही याल का इथे, तरी लवकरात लवकर या वाडीची काहीतरी पाहणी करून, सर्वे करून त्यांची इतर ठिकाणी सोय करावी, ही माझी शासनाला विनंती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।